लातूर शहर महानगरपालिकेत विविध विकास कामे प्रगतीपथावर असलेली कामे आणि येत्या काळात होणारी विकास कामे या विषयावर आमदार अमित देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली मॅरेथॉन बैठक पार पडली आहे. मनपा आयुक्तासह सर्वच विभागातले अधिकारी, महापौर, उपमहापौर, गटनेते, स्थायी समिती सभापती या बैठकीत उपस्थित होते. सकाळी 11:45 वाजता सुरू झालेली बैठक सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत चालली. या बैठकीत लातूर शहरातील वाहतूक समस्या, अतिक्रमण, सर्व्हिस रोडचे अतिक्रमण तसेच चुकीच्या पद्धतीने झालेले लेआउट यासह एकूण 22 विषयांवर गांभीर्याने चर्चा करून संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांची जबाबदारी यावेळी सांगण्यात आली. तसेच मनपा अधिकाऱ्यांना विविध विषयांवर फैलावर घेत आमदार अमित देशमुख यांनी सूचना देखील यावेळी केल्या आहेत. लवकरच नागरिकांची कामे समाधानकारक होतील अशी आशा देखील यावेळी आमदार अमित देशमुख यांनी व्यक्त केली आहे. एकमत डिजिटल करिता नितीन बनसोडे, लातूर. लातूर शहर महानगरपालिकेमध्ये आज लातूर शहराच्या महापौर सौभाग्यवती जयश्रीताई सोनकांबळे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली आणि या बैठकीला लातूरचे खासदार डॉक्टर शिवाजी काळगे, महापौर, उपमहापौर, स्थायी समितीचे सभापती, सन्माननीय नगरसेवक यांच्या उपस्थितीमध्ये लातूर शहर महानगरपालिकेमध्ये विकास कामांचा आढावा हा घेण्यात आला आणि प्रशासनाला सूचना केल्या. प्रशासन हे लोकाभिमुख असलं पाहिजे, गतिमान असलं पाहिजे, भ्रष्टाचार मुक्त असलं पाहिजे आणि कामाचा निपटारा हा जलद गतीनं झाला पाहिजे. सामान्य माणसाला इथं हेलपाटे घालायला लागू नयेत अशी एक आशा त्यांच्याकडनं आम्ही व्यक्त केलेली आहे. मला असं वाटतं की दिवसभरच ही बैठक आज या ठिकाणी संपन्न झाली. उत्तम चर्चा झालेली आहे आणि लातूर शहर महानगरपालिकेचे आयुक्त आणि त्यांचे सगळे सहकारी अधिकारी यांनी देखील सकारात्मक दृष्टिकोन या संदर्भामध्ये बाळगला आणि मला असं वाटतं की येणाऱ्या काळामध्ये कामाला गती मिळेल आणि लातूर शहराच्या ज्या अपेक्षा आहेत त्याला न्याय मिळेल अशी माझी खात्री आहे. सर्व्हिस रोड असतील किंवा बनावट चुकीचे लेआउट असतील त्याबाबत काही जे काही बेकायदेशीर घडलंय त्या संदर्भामध्ये कारवाई करण्याची विनंती ही सगळ्यांनीच केली आहे. लातूर शहर महानगरपालिकेमध्ये कायद्याच्या चौकटीत राहूनच कारभार व्हावा अशी एक अपेक्षा व्यक्त केलेली आहे आणि सामान्य माणसाला लातूर शहर महानगरपालिकेकडनं ज्या सुविधा त्याला अपेक्षित आहेत तर त्या साधारणतः त्याला मिळाव्यात आणि त्या वेळेत मिळाव्यात. त्याच्यासाठी सुद्धा जर पैसे मोजावे लागले जे आहे ते सामान्य माणसं भरतील, पण कधी कधी काही दलाल त्याच्यामध्ये हस्तक्षेप करतात आणि त्या सगळ्या गैरबाबी लक्ष द्यायला सांगितलंय आणि सुलभता कशी निर्माण होईल याकडं त्यांनी प्रयत्न करावेत असं त्यांना सांगितलेलं आहे. त्यामुळं लातूर शहरामध्ये वाहतुकीची कोंडी जी होते, परिवहन समिती आमची आहे. फैजल खान कायमखानी हे परिवहन सभापती आहेत, त्यांचे सगळे सदस्य आहेत. त्यांना आम्ही आज त्यांचीही भेट झाली आणि त्यांनाही आम्ही सांगितलं की आता हे सगळे मुद्दे हे ह्या समितीनं पुढाकाराने सोडवले पाहिजेत आणि मला असं वाटतं त्यांनी काम सुरू केलं आहे. अपेक्षा ही आहे की हे सगळे प्रश्न लवकरात लवकर मार्गी लागतील. पिवळ्या पाण्याचा पुन्हा एकदा प्रश्न झालेला आहे. पिवळ्या पाण्याचा प्रश्न होता पण तो आता निकाली लागलाय आणि यापुढं पिवळ्या पाण्याचा प्रश्न निर्माण होणार नाही यासाठी लातूर शहर महानगरपालिकेनं उचित पावलं ही टाकलेली आहेत. मला विश्वास आहे की असा प्रश्न आता पुन्हा उद्भवणार नाही आणि यदाकदाचित असा प्रश्न उद्भवलाच तर त्यांना आम्ही सूचना केलेल्या आहेत की पिवळं पाणी जर म्हणजे येणार असेल तर ते कृपा करून
नळाद्वारे सोडू नका. शहरातले जे प्रामुख्यानं अतिक्रमण आहे फुटपाथवर ते मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे. त्यासोबत शहराबाहेरचं सर्व्हिस रोड तो अतिक्रमण देखील वाढलेलं आहे. त्यामुळे वाहतुकीची कोंडी निर्माण होते. परिवहन समितीनं हे आपल्या हातामध्ये घेतलेलं आहे आणि त्याच्यासाठी जे जे काही करावं लागेल ते करणार आहेत. मला असं वाटतं अधिकाऱ्यांना आणि आयुक्तांना सुद्धा मी हे सांगितलेलं आहे की कायद्यानं जे तुम्हाला करणं क्रमप्राप्त आहे ते तुम्ही करावं, यासाठी कोणाची वाट पाहू नये. आणि आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून, मी असेन, खासदार असतील, आम्ही त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे आहोत. डीपीसीच्या 26 कोटीच्या निधीवरून काँग्रेस आणि भाजपमध्ये आरोप प्रत्यारोप झाले. तर नेमकं काय आरोप प्रत्यारोप? जे काम थांबवलं त्यासमोर काय प्रशासकीय काळामध्ये ज्या कामांना मंजुरी दिली जाते, नवी व्यवस्था आल्यानंतर त्या कामाचं पुनरावलोकन करणं त्या नव्या व्यवस्थेचा अधिकार आहे, जो लोकशाहीनं दिलेला आहे. त्यामुळं त्या अधिकारामध्ये जर कोणी त्याचं पुनरावलोकन किंवा आढावा किंवा फेरविचार जर करणार असेल तर त्याच्यामध्ये चुकीचं काय? लातूरमध्ये त्या कार्यक्रमामध्ये कोट्यवधी रुपयाचा भ्रष्टाचार झाल्याचं समितीच्या काही सदस्यांनी काल तक्रार केलेली आहे. कसं बघताय? नाही, मला असं वाटतं कोणाची काय तक्रार आहे याची मला माहिती अजून नाही आहे. माहिती माझ्याकडे आल्यानंतर त्याच्यावर टिप्पणी करू. थँक्यू. Thanks for watching Ekmat Digital.